सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एक महत्त्वपूर्ण विषय कोर्टात चर्चेला दिलेला आहे. त्यांनी फॅमिली कोर्टामध्ये वातावरण जरा खेळीमेळीचं असावं. फॅमिली कोर्टामध्ये जे मुलं येतात, पालक येतात, आईवडील येतात, नवरा बायको येतात, त्यांच्यामध्ये वादात आल्यामुळे ते इथे येतात. त्या मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये फॅमिली कोर्टात येणाऱ्या लहान मुलावर. त्यासाठी सूर्यकांत यांनी एक सूचना केलेली आहे की फॅमिली कोर्टामध्ये, कौटुंबिक न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि वकिलांनी काळा कोट घालायचा नाही. या सूचनेची आता पुढे अंमलबजावणी पण होणार आहे. त्यामुळं आता सध्या अलीकडे उन्हाळ्याच्या काळामध्ये 4 महिने काळा कोट वापरायला जिल्हास्तरीय बंदी आहे. पण आता हा कायमस्वरूपी काळा कोट वापरायला बंदी देण्यासंदर्भात खूप महत्त्वपूर्ण निर्णय न्यायाधीश यांनी दिलेला आहे. कारण मुलांमध्ये या काळा कोटामुळे भीती निर्माण होते. त्यांना आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलं असं वाटतं. कोर्ट, कचेऱ्या, पोलीस हे त्यांच्या बालमनावर परिणाम करतात. त्याच्यामुळे न्यायमूर्ती सांगितलं की काळा कोट न वापरता आपण पांढऱ्या कपड्यावर या, पांढरा शर्ट घालावा, बँड घालावी. आणि हा जो भाषण केलं त्यांनी, हे रोहिणी कोर्टामध्ये फॅमिली कोर्टाच्या पायाभरणी समारंभात त्यांनी केलं होतं. यावेळेला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होते. त्याबरोबर न्यायाधीश संजीव नरूला, मनमोहन, देवेंद्र कुमार, व्ही कमलेश्वर हे न्यायाधीश उपस्थित होते. या सगळ्यांचं मत असं पडलं की कौटुंबिक वातावरणात जर खटले सुनावणी व्हायची असेल तर मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये. त्यामुळे वकिलांनी आणि न्यायाधीशांनी देखील काळे कपडे घालू नये. खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे.